मित्रांनो, लाखो रुपयांची बचत करणारे पिकाच्या जोमदार वाढीसाठी, फळधारणा फुलधारणेसाठी उपयुक्त चिलेटेड कॅल्शियम घरीच कसे बनवावे फक्त पुढील 30 सेकंदात. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा. सायट्रिक ऍसिडचा उत्तम सोर्स असलेला लिंबाचा रस 400 ml पर्यंत आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित ते लिंबाचा रस गाळून एका भरणीत, प्लास्टिकच्या भरणीत घ्यायचा आहे. त्यानंतर ज्याच्या टर्पलामध्ये 90% पेक्षा जास्त कॅल्शियम कार्बोनेट असते अशा अंड्याचे जे टर्पल असतात त्या अंड्याच्या टर्पलाचा 500 ग्राम बारीक चुरा करायचा आहे. जितका चुरा एकदम बारीक कराल तितकी चिलेशनची प्रक्रिया वेगवान होईल. मित्रांनो, लगेच आपल्याला इथं चिलेशनची प्रक्रिया पाहायला मिळते. बुडबुड्या त्या पूर्ण द्रावणातून निघत आहेत. त्यामध्ये आपल्याला जी रासायनिक अभिक्रिया होती त्यामध्ये जे कॅल्शियम सिट्रेट आणि कॅल्शियम कार्बोनेट आहे याच्यापासून आपल्याला एकदम कॅल्शियम सिट्रेट हा घटक मिळण्यापासून पाहायला मिळतो. त्यानंतर त्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे बाहेर निघतं. आता यामध्ये काय होतं, हे आपल्याला भरणी जी आहे ती एकदम पॅक झाकण लावून 10 ते 15 दिवस सावलीला ठेवायची. प्रत्येक 3 दिवसानं थोडं झाकण सैल करायचं जेणेकरून कार्बन डायऑक्साईड जो बनलाय तो बाहेर निघून जाईल. त्यानंतर 15 दिवसानंतर एका चाळणीने हे पूर्ण मिश्रण गाळून घ्यायचंय. मिश्रण गाळून घेतल्यानंतर एका भरणीत आपल्या एका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये घ्यायचंय. आता याचं वापरायचं प्रमाण खूप महत्वाचं आहे. याचं वापरायचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो ते 1 ml प्रति लिटरसाठी वापरायचं. म्हणजे 20 लिटरची जर टाकी असेल तर 20 ml भरपूर प्रमाण झालं, यापेक्षा जास्त प्रमाण घेऊ नका. त्याच्यानंतर याची टिकवण क्षमता जी आहे ती जवळपास 3 महिन्यापर्यंत हे टिकतं. तर हे घरगुती बनवा, याचा वापर करा. कसा रिझल्ट भेटतोय ती कमेंटमध्ये सांगा. काही तुमचे प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. याच संदर्भात पूर्ण व्हिडिओ 8-9 मिनिटाचा आपल्या युट्यूब चॅनल जे आहे कृषी मित्र आनंद त्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तिथेही भेट द्या. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये जय जवान जय किसान लिहा. भेटूयात नवीन.